पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पुतळ्याला हार अर्पणसाठी हायड्रिक जिना लिफ्ट बसवण्याचे काम सुरू। सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात लवकरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची भव्य स्थापना होणार आहे। पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे आणि देखभाल करणे सुलभ व्हावे म्हणून चौकात हायड्रिक जिना लिफ्ट बसवण्याचे काम रविवारी प्रत्यक्ष सुरू करण्यात आले। या कामाच्या प्रारंभ प्रसंगी माजी नगरसेवक मणगू आबा सरगर, माजी नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, दत्तात्रय ठोंबरे, युवा सचिन सरगर, सचिन खांडेकर, आनंद लेंगरे, विनायक रुपनर, अक्षय सरगर, संदीप मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय, प्रजावत्सल आणि लोकहितैषी कारभारासाठी ओळखल्या जातात। क्रमांक 9 मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा, अश्वरूढ पुतळा, हा भारतातील सगळ्यात उंच आणि मोठा 4 टनी वजनाचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा बसवण्याची संकल्पना आबा सरगर असू दे, ठोंबरे मामा असू दे, या परिसरातील सर्वच नागरिक, नगरसेवक आणि अनेक समाज बांधवांची होती आणि तो पुतळा बसवण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं, प्रयत्न केले। सचिन सरगर यांच्या विशेष प्रयत्नातून आम्हाला राज्य शासनाच्या सगळ्या मान्यता सुद्धा प्राप्त झाल्या आणि आता लवकरात लवकर आम्ही हा पुतळा बसवणार आहोत। हा पुतळा बसवत असताना सर्व नगरसेवकांची आणि इथल्या नागरिकांची चर्चा झाली होती। प्रत्येक महापुरुषांचे पुतळे आहेत आणि ते बसवताना पुतळ्याला हार घालताना मात्र फार अडचण होते आणि हा पुतळा तर याचा जो काय चबुत्रा आहे तो साधारणतः 16-17 फूट आहे आणि पुतळा जवळजवळ 19 फूटच्या आसपास आहे। तर त्याला हार कसा घालायचा, तर त्यासाठी एक हायड्रोलिक लिफ्टची संकल्पना सगळ्यांनी मांडली। आज त्या हायड्रोलिक लिफ्टची इथं ट्रायल घेण्यात आलेली आहे। त्यातील काही त्रुटी आहेत, त्याच्याही सुधारणा आम्ही लवकरच करू। मात्र ती लिफ्ट इथं बसवायचं कारणच हे आहे की जेणेकरून पुतळ्याला सन्मानपूर्वक सर्वांनी हार घालावा आणि त्यासाठी लिफ्ट आज इथं आम्ही बसवलेली आहे सर्वांनी। त्याचबरोबर लवकरात लवकर या 4-5 दिवसामध्येच आम्ही पुतळाही बसवण्याच्या प्रयत्नात आहोत। सर्व मान्यता तर प्राप्त झालेल्याच आहेत, काही पोलीस प्रशासनाची वगैरे मान्यता घेऊन आम्ही लवकरात लवकर पुतळा बसवतो। त्यानंतर त्याचं जे लोकार्पण होणार आहे ते सर्वांचा इच्छा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं। सर्व पक्षीय, सर्व धर्मीय लोकांनी एकत्रित येऊन, सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन हे लोकार्पण करावं आणि त्या दृष्टिकोनातून सर्व समाज बांधवांनी वेळोवेळी बैठका घेतल्यात, त्यालाही मूर्त स्वरूप प्राप्त होईल व त्याचाही लोकार्पणाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा मोठा होईल। शहरात आज अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत। सदर पुतळ्यांना हार घालताना अडचण येत आहे। त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर चौक येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे। त्या पुतळ्याला हार घालण्यासाठी सुद्धा अडचण येत आहे। त्यासाठी नगरसेवकांच्या संकल्पनेतून एक हायड्रोलिक लिफ्ट तयार करण्यात आलेली आहे। त्या लिफ्टची आज ट्रायल घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये थोड्याफार काहीतरी त्रुटी आहेत, त्या त्रुटी लवकरच पूर्ण करून पुतळा लोकार्पणाच्या वेळी हार घालण्यासाठी हायड्रोलिक लिफ्ट बसवण्यात येईल।